तर हसायची, रुसायची, फुगायची, भांडायची, चिडायची, रागवायची. सगळी जागा आई असते. सगळं तिला सांगायचं असतं. ती पण सगळं तुमचं ऐकते. कधीतरी तिचं एक वाक्य तुम्ही ऐकलं पाहिजे. कधीतरी नकळत आई म्हणते, बाई आम्ही आहोत ना, तोपर्यंत येत चालेल. खेळत बागडत यात्रेत फिरत होते. ते बाळ आपल्या आईला म्हटलं, आई मला खाऊ घेऊन देशील? बाळा आपल्याकडे एवढे पैसे नाहीये. ठीक आहे. आई मला ते खेळणं घेऊन देशील? पैसे नाहीत रे राजा. हे ठीक आहे का? आई मला पाळण्यात बसवशील? आपल्याकडे एवढे पैसे नाहीत रे राजा. ठीक आहे. आईनं ना पाळण्यात बसवलं, ना खाऊ दिला, ना खेळणं दिलं. उड्या मारत मारत सगळी जत्रा आई बरोबर फिरत राहिली. हात सुटला, आई एकीकडे आणि मूल एकीकडे. मूल रडत होतं, कुणी माझी आई बघितली का? आणि आजूबाजूची लोक म्हणत होती, रडू नको. कुणी म्हटलं, तुला खेळणं देतो. मला खेळणं नाही, मला आई हवी. तुला पाळण्यात बसवतो, मला आई हवी. कुणी म्हटलं खाऊ देतो. समाजाला सगळं द्यायला तयार होता, त्याला आई हवी होती. जोवर होते छप्पर तुझे आभाळ झेलत होतो, आता साध्या फुंकरी पुढे निभावं लागत नाही. तुझ्या विना जगण्याची सवय उरली नाही आई, तुझ्या विना जगण्याची सवय उरली नाही. दुसऱ्या गावात गेलेली माणसं परत भेटतात. माणसं दुसऱ्या देशात निघून गेली तर त्यांना तिथे जाऊन भेटतात. पण माणसं एका ढगात निघून गेली मग मात्र सापडत नाहीत. जोपर्यंत स्पर्श, जोपर्यंत संवाद, जोपर्यंत सहवास, तोपर्यंत ती नाती. ज्यांच्या ज्यांच्याकडे आई वडील आहेत त्यांनी त्यांना जपा. ही माणसं परत भेटणार नाही. त्यांच्या बरोबर बोला, त्यांच्या बरोबर स्पर्श ठेवा. घरातनं बाहेर पडलात ना, आईच्या पायावर डोकं ठेवा. आई काळीच काढून देते, माझं आयुष्य पण तुला लागतं. बापाच्या पायाला फक्त हात लावा, बाप असा पाठीवर थाप मारतो, पण त्या सुखात राहा. काय मजा आहे त्या स्पर्शात.
ही सगळी लेकरं पैठणला आली तर शेवटचे 2 जण. पैठणला शुद्धीपत्र मागितलं, लोकांनी असमर्थता दर्शवली. रेड्याच्या तोंडून वेद